या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। मेत्रे साहेब जबाबदार व्यक्ती आहेत। आम्हाला 1800 रुपये देऊन आम्हाला बोलवण करतायत। आम्हाला तर त्यांनी सुरुवातीला 2700 रुपये म्हणून आम्हाला बोलले आणि काही शेतकऱ्यांना दिलंही त्यांनी सुरुवातीला बिल। आज म्हणतायत की तुम्हाला 1800 रुपयानंच आम्ही बिल देऊ। मेत्रे साहेब इथं यायलाच तयार नाहीत। आणखीन 1500 लोकांना एकही रुपया मेत्रे साहेबांनी दिलेला नाही। आज मेत्रे साहेब काय सांगितले तिथं भाषणामध्ये की भाजप असा आहे, फलाना आहे, बिस्ताना आहे, केंद्र सरकार असं आहे, शेतकऱ्याच्या। अरे तुम्ही काय ते सांगा। सध्या आपण सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या काँग्रेस भवन समोर आहोत। आज खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात संग्राम मोर्चा काढण्यात आलेला आहे। या संग्राम मोर्चामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत माजी मंत्री अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह माजी आमदार दिलीप माने व काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासारखे दिग्गज नेते मंडळी सहभागी झालेले होते। मात्र ज्या काँग्रेसने शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आज संग्राम मोर्चा काढला त्याच शेतकऱ्यांचं या ठिकाणी ऊसाचं बिल थकवण्याचं काम काँग्रेसचे माजी मंत्री माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या मातोश्री शुगरने केलेलं आहे। एकीकडे प्रणितीताई शिंदे खासदार झाल्यानंतर सोलापुरात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी संग्राम मोर्चा काढला खरा, पण काँग्रेसच्याच एका माजी मंत्र्यांकडून सोलापूर जिल्हा असेल, उस्मानाबाद जिल्हा असेल किंवा लातूर यासारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऊस बिले थकवलेली आहे। गेल्या 28 दिवसांपासून हे शेतकरी काँग्रेस भवन समोर उपोषणाला बसलेले आहे। एकीकडे खासदार प्रणिती शिंदे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या आहेत, तर त्यांच्याच काँग्रेसच्या माजी मंत्र्यांकडून या शेतकऱ्यांची जी ऊस बिले आहेत ती अडवण्यात आलेली आहे। मातोश्री कारखान्याचे मालक बोले तसे चाले, 28 दिवसांपासून आमचे ऊसाचे बिल कधी मिळणार असे विविध घोषणाफलक घेऊन या ठिकाणी शेतकरी अर्धनग्न आंदोलन करत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। मला सांगा, आज 28वा दिवस आहे, तुमचे काय मागण्या आहेत? एकीकडे काँग्रेसनं आज शेतकऱ्यांसाठी संग्राम मोर्चा देखील काढलेला आहे, काय सांगाल? आम्ही एकच म्हणतो की आम्ही 28 दिवस बसलोय। 28 दिवसापासून आम्हाला 1800 बिल त्यांनी टाकलेलं आहे, पण 1800चा जमाना 10 वर्षाखालचा होता। मेत्रे साहेब जबाबदार व्यक्ती आहेत। आम्हाला 1800 रुपये देऊन आम्हाला बोलवण करतायत। आम्हाला तर त्यांनी सुरुवातीला 2700 रुपये म्हणून आम्हाला बोलले आणि काही शेतकऱ्यांना दिलंही त्यांनी सुरुवातीला बिल। आज म्हणतायत की तुम्हाला 1800 रुपयानंच आम्ही बिल देऊ, पण आम्ही एकच म्हणतोय की 10 वर्षाखालचा जमाना आहे तो 1800। मागच्या महाराष्ट्रामध्ये 1800 कोण दिलं नाही, 2800च्या खाली कोण घेतलं नाही, आणि तुम्ही 1800 आम्हाला कसं देताय? एक जबाबदार व्यक्ती, तुम्ही एक गृहराज्यमंत्री, जर तुम्ही असं जबाबदारीने जर वागत नसाल तर तुमचा जो मोर्चा आहे तो संग्राम मोर्चा आहे तो त्या शेतकऱ्यासाठी होता। मग या शेतकऱ्यासाठी जी भूमिका आहे ती भूमिका तुमची दुटप्पी, आणि ते जे शेतकरी आभासी शेतकरी आहेत, कोण नव्हते शेतकरी, त्या शेतकऱ्यासाठी तुम्ही जी का आश्वासनं दिला त्याच्यामध्ये दिलात। तुमचं जे आंदोलन कुठल्या पक्षाच्या विरोधात होतं आम्हाला माहीत नाही, पण आपल्या दारामध्ये जे बसले शेतकरी त्यांचा प्रश्न सोडवायचं सोडून दुसऱ्याच्या शेतकऱ्यासाठी, आभासी शेतकऱ्यासाठी जे प्रश्न सोडवायला निघालेले आहेत तो संग्राम मोर्चा हा शेतकऱ्यासाठीच होता। पण हा आम्ही जे बसलोय 28 दिवसापासून प्रणितीताईला आम्ही 2 दिवसाखाली भेटलोय, निवेदन दिलो, प्रणितीताईला यादी दिलो। फक्त आम्ही 20-21 लाख रुपयासाठी आम्हाला तुम्ही गेली 28 दिवस बसवलात। आम्ही म्हणतो आज 28 दिवस झाले, आम्ही तर 100 दिवस बसायला तयार आहोत। तुमची बिल मिळालीत का नाही तुम्हाला? बिल आम्हाला आमचे बिल 1800 मिळालेलं आहे। आम्हाला म्हणतात 1800, आम्हाला 1800 रुपयाने घेणार नाही, आमची भूमिका 2700ची आहे। आज तुम्ही म्हणताय 1800 रुपये, ज्यावेळेस कारखाना चालू झाला त्यावेळेस तुम्ही 2700 रुपये भाव देतो म्हणून तुमचं परिपत्रक काढलात। सिद्धराम म्हेत्रे साहेबांची सही आहे। एक जबाबदार व्यक्तीनं महाराष्ट्रामध्ये एका असा कारखान्यानं सांगावं 1800 रुपये भाव दिलाय म्हणून? कोणी दिला? एकच दिलं नाही, कोण? 10 वर्षाखालचा भाव आहे, 10 वर्षाखालचा भाव आहे। एकीकडे काँग्रेसकडून आज मोर्चा निघालेला आहे, ज्या माजी मंत्र्यांना बिलं थकवली
तेच आज शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरले, काय तुमचं म्हणणं आहे? आता हे जे आम्ही आंदोलन करत आहोत हे अर्धनग्न आंदोलन, याचा जर कोणी नाही विचार केला तर वेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्ही करणार आहोत आणि आम्ही 2700 रुपये घेतल्याशिवाय तिथून उठणार नाही. किती बिल मिळालंय? 1800 प्रमाणे भेटलंय आम्हाला, पण त्याने 1 महिन्याच्या अगोदर आम्हाला 2700 रुपये प्रमाणे देतो, 1 महिन्या 4 तारखेला 3 तारखेला मी असं आश्वासन दिले ते 1800च्या वरी आम्हाला 1 रुपया भेटलेला नाही. ताई काय म्हणले खासदार? ताई काय म्हणले, आले मी सांगते आता उठा म्हणले. आम्ही म्हटलं पैसे भेटल्याशिवाय उठणार नाही. मेत्रे साहेबांची भूमिका काय? मेत्रे साहेब काय म्हणले? बेत्रे साहेब इथं यायलाच तयार नाहीत. काय म्हणते? काय म्हणणं नाही ना, काय नाही, इथं यायलाच तयार नाही. कुठल्या कारखान्याचा विषय आहे? मातोश्री अक्कलकोट. अच्छा, माजी मंत्री, माजी गृहमंत्री. काय मागणी आहे, काय तुमच्याकडनं यायचं? आमचं काय 10 महिने झालं आता ऊस घेऊन गेलाय. आता 15 दिवसात टाकतं म्हटलं आहे. 15 दिवस आता 10 महिने संपून गेलाय. आम्हाला आता इथं आल्यापासूनच 1800 घातलाय. आता आम्हाला 2700ला पाहिजे म्हणून बसलो आम्ही. जे मिळालं त्यामध्ये समाधान नाही? समाधान नाही. जे मिळालं 1800 प्रमाणे समाधान नाही. समाधान कसं राहतं साहेब? बोललाय का? आम्ही 1800 तर 1800 दिलंय. नाही म्हणजे पहिलं तोडताना तुम्ही बोलायचं होतं आम्ही तुम्हाला 1800 देणार म्हणून. मग आम्ही ऊस घातलोच नसतो त्यांना. किती शेतकरी काय? आमचं साधारणपणे आणखीन त्या भागामधले एक विषय सांगतो सर, महत्वाचा विषय. आणखीन 1,500 लोकांना 1ही रुपया मेत्रे साहेबांनी दिलेला नाही. 1,500 लोक आहेत ते उमरगा तालुका, निलंगा तालुका आणि तुळजापूर तालुक्यातले 1,500 शेतकरी आहेत की ज्यांना अद्याप 1ही रुपया मिळालेला नाही. आम्हाला जे काय आंदोलन केलं 350 लोक, त्या 350 लोकांना 1800 रुपये त्यांनी दिलेला आहे. पण आमच्यामधले 30 माणसं असे आहेत की 30 माणसं आम्ही 2700 रुपये घेतल्याशिवाय सोडणार. आजचा जो संग्राम मोर्चा होता तो स्टंटबाजी होती? आजचा जो संग्राम मोर्चा होता तो त्यांच्या बाजूने एक इव्हेंट होता. आमच्या बाजूनं जे म्हणायला गेलं तर कथन्या आणि करणीमधला फरक आहे. जे करायला होतं ते केलं नाही ती, आणि बोलणं आणि जसे बोले तसे चालावे. आज मेत्रे साहेब काय सांगितले तिथं भाषणामध्ये की भाजप असा आहे, फलाना आहे, बिस्ताना आहे, केंद्र सरकार असं आहे, शेतकऱ्याच्या. अरे तुम्ही काय ते सांगा. कथन्या आणि करणीमधला फरक करू नका. जैसे बोले तसे चाले. ज्यांनी बिलं अडवली त्यांना मोर्चात सहभागी होणं शोभत नाही. शोभत नाही, त्यांना लोकशाहीला शोभत नाही. आणि एक जबाबदार मंत्री आहेत ते, स्वतः एक जबाबदार गृह राज्यमंत्री आहेत ते, एक आमदार आहेत, एका तालुक्याचे आमदार आहेत, एका राज्याचे गृह राज्यमंत्री आहेत. त्यांनी जर सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, सत्यमेव जयते, पोलिसाचं ब्रीद वाक्य आहे. त्यांनी सत्य बोलायचं सोडून आम्हाला खोटं बोलतात, तिकडं वेगळं बोलतायत. ही दुटप्पी भूमिका 28 दिवस झाले. यापुढे देखील आम्हाला जोपर्यंत बिल मिळत नाही, 28 दिवस नाही, 100 दिवस उद्या आम्ही इथंच बसणार आणि 2700 रुपये घेतल्याशिवाय जाणार नाही. हा जो विषय होता अक्कलकोटमधील जे दुधनी येथील मातोश्री कारखान्याचा हा विषय आहे. काँग्रेसचे जे माजी मंत्री आहेत सिद्धराम म्हेत्रे यांचा हा कारखाना आहे. अनेक शेतकऱ्यांची जी ऊसाची जी बिलं आहेत ती तटवण्यात आलेली आहेत. काही शेतकऱ्यांना 1800 रुपयेप्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे देण्यात आलेले आहेत. मात्र ते पैसे अनेक वेळा आंदोलनं मोर्चा काढल्यानंतर देण्यात आलेले आहेत. मात्र शेतकऱ्यांना जो ऊस घेताना जो शब्द दिला होता 2700 प्रमाणे 2500 प्रमाणे, त्याप्रमाणे न देता 1800 प्रमाणे या ठिकाणी दिलेला आहे. आणि आज जो काँग्रेसच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या मागणीसाठी संग्राम मोर्चा काढण्यात आलेला आहे तो एक स्टंटबाजी होता. ज्या काँग्रेसच्या माजी मंत्र्यानं शेतकऱ्यांची बिलं थकवली तो विषय मार्गी न लावता काँग्रेसनं आज शेतकऱ्यांची बाजू घेत संग्राम मोर्चा काढला. अगोदर आमच्या या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे. शेतकऱ्यांची बिलं ज्या आश्वासनाप्रमाणे मिळाली पाहिजे होते ती मिळाली नाही आहे. त्यामुळं एकंदरीत 28 दिवसापासून काँग्रेस भवनसमोरच हे शेतकरी आंदोलनाला बसल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. झहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक
210 रुपये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.